श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व गोडताईंना. तर आजचा व्हिडिओचं बनवायचं कारण असं आहे की मुलं गेल्यानंतर म्हणजे मुलं शाळेत गेल्यानंतर आपण घरातली जी रुटीन असते ते मुलं येण्याच्या आधी किंवा आपण 1 ते 2 तासामध्ये रोजची जर कामं कसे पटकन करून घ्यायचे, घर कसं रोजच्या रोज जर काही टिप्स फॉलो केल्या तर रोज घर कसं क्लीन आणि नीटनेटकं छान दिसेल आणि दुपारचा वेळ सुद्धा आपण स्वतःसाठी कसा काढायचा याच्या टिप्स तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण. मुलं घरातून गेले की स्कूलला असू देत किंवा खेळायला असू देत, पण स्कूलला गेले की एक वेगळीच शांतता घरामध्ये पसरते आणि मग त्याच्यानंतर बघा माझी पुढची रुटीन सुरू होते. तर सर्वात अगोदर मी मुलांना सोडून आल्यानंतर लगेच झाडांना पाणी द्यायला घेते. काय होतं ना, घरातील जी झाडं आहेत ते सुद्धा बाल्कनीत काढून घेते आणि त्याच्यानंतर मग जोपर्यंत मी पूर्ण डेली माझी सकाळची कामं करत नाहीत ते पाणी मस्त पूर्ण ऑब्झर्व होतं, म्हणजे पाणी मुरलं जातं आणि मग घरात ते पाणी ओलं ओलं होत नाही. म्हणून मी झाडांना आधी सर्वात अगोदर हे काम करते आणि मनाला एक प्रसन्न पण वाटतं एक ग्रीनरीमध्ये राहिल्यावर. त्यानंतर बघा इथं मी आज आहे ना सोफा कवर धुतलेले होते, तर त्यासाठी ते सुद्धा मला आज घालायचं काम एक एक्स्ट्रा होतं. तरीसुद्धा नॉर्मली मी रोजच आधी इथेच येते हॉलमध्ये आणि हॉलचा सोफा वगैरे नीटनेटका करणं किंवा ते कुशिंग थोडंसं साफ करून घेणं हे काम माझं रोजचं असतं मुलं गेल्यानंतर. हे बघा इथे मी आता सोफा घालून घेतलेलं होतं त्याचं कवर सोफ्याला आणि त्यानंतर लगेच उशी कवरसुद्धा मी आता इथे पॅक करत होती. तर हे एक काम सकाळचं माझं ठरलेलं आहे. आधी बाल्कनीला झाडांना पाणी देणं, त्यानंतर हॉलमध्ये पूर्ण जे असेल नसेल एक्स्ट्रा वस्तू काय ना, मुलं गेले की घरातली सर्व वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या असतात सकाळच्या घाईमध्ये. हे प्रत्येक गृहिणीचं ठरलेलं असतं की कधी कधी गडबड होते तर वस्तू इकडच्या तिकडे होऊन जातात. त्यासाठी मी सर्वात आधी सोफा नीट करते, म्हणजे जर कोणी लवकर सकाळी पाहुणे वगैरे कधी असं होतं अचानकही कोणी येऊन जातं आपल्या इथे, त्यासाठी सोफा आपला हॉल आधी जर आवरलेला असला ना तर टेन्शन नसतं. कोणी आलं तर एक मनामध्ये अशी भीती नसते की माझं काम बाकी आहे आणि कोणी आलं तर कसं दिसेल, म्हणून ही एक भीती संपून जाते. म्हणून सुरुवातीला मी हॉलपासून सुरुवात करते. त्यानंतर बघा हॉल वगैरे सर्व आता आवरून झाला होता. एखाद तास तरी आज ते कवर घालायला टाईम गेलेला होता. त्यासाठी मग मी झाडंसुद्धा पाणी बघितलं तर झाडांनी सर्व पाणी शोषून घेतलेलं होतं. मग म्हटलं आता आधी कुंडी जे होते ते पाण्याच्या झाडांच्या सर्व घरामध्ये ठेवून घेतल्या. काही माझे इंडोर प्लॅन्ट पण आहेत. तर त्यानंतर हॉल झाल्यानंतर लगेचच मी डायरेक्ट किचनकडे येते. तर इथे बघा स्वयंपाकघरात आल्यानंतर भांडी ओटा भाजी चिरणे हे काही जे काम म्हणजे संध्याकाळचे असतात ते सर्वसुद्धा मी करून घेते आणि सकाळची जी उरलेली भांडी असते ओटा स्वच्छ करणे हे सुद्धा कामं मी इथे करत असते. तर इथे मी आता दूध तापवायला ठेवलेलं होतं. त्यानंतर जी काही सकाळची भांडी होती स्वयंपाकाची नाश्त्याची ते सर्व आधी मी घासून घेणार होते आणि त्याच्यानंतर लगेच एक एक करून इथे मी किचन ओटासुद्धा आवरणार होते. तर बघा गडबडमध्ये थोडंसं दूध ओतू गेलेलं होतं माझ्याकडनं. असो, तर त्यानंतर इथे बघू शकताय तुम्ही मी आता सर्व भांडी संपूर्ण क्लीन करून घेतलेली होती आणि माझ्या बाल्कनीमध्ये खूप छान असं सकाळ सकाळी सूर्यकिरण येत असतात. तर त्यासाठी मी भांडी थोडेसे उन्हाला ठेवून देते, म्हणजे पूर्ण पाणी सुकून जातं आणि भांडीसुद्धा कोरडे होतात आणि म्हणजे लवकर आपल्याला भांडी जागच्या जागी ठेवता येतात रॅकला. तर माझं नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे थोडीशी काळजी अजूनच जास्त घ्यावी लागते. अस्ताव्यस्त पसारा दिसायला नको. ट्रॉली असल्यावर कसं पटकन म्हणजे इमर्जन्सी पाहुणे आले किंवा कुणी आलं असलं तर आपण ठेवू शकतो, पण असं नॉन मॉड्युलर किचन असल्यावर माझ्या ताईंना माहितीच असेल की कसं असतं ते नॉन मॉड्युलरचं. तर असं त्यानंतर तर इथे बघा आता मी संपूर्ण जो ओटा होता तो घासून काढते. काय होतं किचन ओटा माझा छोटा असल्यामुळे रोजच मला घासून काढावा लागतो, कारण की ना तेलकट डाग वगैरे किंवा कधी काही असं दूध वगैरे छान ओतून जातं कधीतरी, किंवा भाजीचं गडबडीमध्ये सकाळची ते चपात्यांचं पीठ थोडंसं खाली पडलेलंच असतं. तर किचन छोटं असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी मला फेस कराव्या लागतात. तर त्यासाठी मी काय करते, एक 10 मिनिट काढून किचन स्वच्छ करून घेते. घासून पुसून छान केल्याने काय होतं की मस्त असं फ्रेश वाटतं आणि संध्याकाळी किंवा दुपारी जर आपल्याला काही बनवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक मनाला छान एनर्जी येते, म्हणजे नाही का किचन ओट्यावर आपल्याला काम करायला स्वयंपाकघरात छान वाटतं मनाला. त्यानंतर बघा इथं किचन स्वच्छ पुसून घेतलं, वायपरने मस्त पाणी सर्व काढून घेतलेलं होतं. वायपर इतकं छान आहे ना, ते मागच्या एका व्हिडिओत मी दाखवलं होतं मार्केटमधून आणलेलं, तर खूप सुंदर असं भेटलं मला ते आणि मी त्याला बाल्कनीत ठेवणार होती, पण म्हटलं मला आवडल्यामुळे मी किचन ओट्यावर पूर्ण पाणी कोरडं करून घेतलं. त्यानंतर मी एका कॉटनच्या कपड्याने असं काही पूर्ण जो माझा किचन आहे तो आणि शेगडी ते सुद्धा
कापडाने पुसून घेते, म्हणजे थोडंफार जे पाणी असेल ते सुद्धा कोरडं होतं आणि त्याच्यामुळे काय होते किचनला चकाकी येते. तर बघा किचनसुद्धा माझा पूर्णपणे आवरून झालेला होता. त्यानंतर लगेच मी बेडरूममध्ये येते. तर सर्वात अगोदर मास्टर बेडरूमला आल्यानंतर इथं जे सकाळी उठून फक्त गेलेले असते, कारण की बाकीजण झोपलेले असतात, त्यासाठी ना मग ब्लँकेट वगैरे आवरायचं राहून जातं आणि सकाळी सकाळी एवढा वेळ नसतो की सर्वच क्लीन करावं आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास देणं योग्य नाही. मग त्यासाठी बघा मी नंतर इथं सर्वजण घरातून जेव्हा जातात, मिस्टर ड्युटीला जातात, मुलं स्कूलला जातात, त्यानंतरच माझं रुटीन चालू करत असते, म्हणजे त्यांचंही कामात अडथळा यायला नको. तर इथे बघा मी सर्वात अगोदर बेड कवर नीट करून घेते आणि बेडच्या कवरच्या खाली थोडंसं ब्लॅक टाकलेलं आहे, कारण की मुलं लहान आहेत. तर काही ताईंना माहितीच असेल लहान मुलं असलेला काय प्रॉब्लेम असतो, म्हणून असं काही मी जाड कापडा तिथे टाकून ठेवलेलं आहे. तर इथे मी बेडशीट वगैरे रोज काही चेंज करत नाही, कारण आठवड्यातून 1 ते 2 वेळेस चेंज करत असते आणि जर जास्तच कधी झालं घाण तर मग तेव्हा कधी चेंज करते. पण शक्यतो मी आठवड्यातून 2दाच माझं ठरलेलं आहे उशी कवर आणि बेड कवर चेंज करून घेते. तर इथे बघा मी नीट करून घेतलेलं होतं आणि हा माझा जो बेड आहे तो सिंपल साधा आहे. तर खूप जुना बेड आहे आमचा. मग म्हटलं तो म्हणजे चांगल्या अवस्थेत होता, असं काही खराब वगैरे नव्हता, म्हणून आम्ही काही नवीन अजून इथं घेतलेला नाही आहे. तर तो बेड माझा खूप छान आहे त्यासाठी. तर त्यानंतर बघा बेडचं सर्व आवरून घेतलं आणि इथं ड्रेसिंग टेबलजवळ आल्यानंतर रोजच इथं वस्तू घाई गडबडमध्ये सर्व जे आपलं डेली यूजचे प्रोडक्ट असतात ते मुलांच्या तयारी करण्यात किंवा मिस्टरांनी सर्व आणि मी सुद्धा सकाळी सकाळी घाई गडबडमध्ये अस्ताव्यस्त केलेलं असतं. मग ते सुद्धा एक नंतर मी क्लीन करून घेते, जागच्या जागी वस्तू ठेवून देते. इथं प्रेससुद्धा मी ठेवलेली होती, कारण की सकाळी शर्ट एक प्रेस करून दिलेला होता, कारण जो प्रेस होता तो त्यांना घालायचा नव्हता, दुसरा घातल्यामुळे अचानक मी एमर्जन्सीमध्ये प्रेस केलेली होती. त्यानंतर लगेच त्या बेडरूमचंही सर्व काम झाल्यावर मी किड्स बेडरूमला येते मुलांकडे. तर मुलांनी ब्लँकेटची त्यांना एक मी सवय अशी लावलेली आहे की मोठ्या मुलाला सांगितले की तुला जसं जमेल तसं तू बेड कवर आणि ब्लँकेटची घडी घालायची. तर त्याला एक सवय लावली आहे, पण पुन्हा एकदा मी माझ्या पद्धतीने नीट करूनच घेते, कारण की त्याला सवय लागावी म्हणून तेवढं सांगितलं आहे. पण माझ्या पद्धतीने व्यवस्थित डीप क्लिनिंग मी रोजच्या रोजी करत असते. त्यानंतर लगेच इथे रात्री मिस्टरांचं उशिरापर्यंत काम रोजच चालू असतं लॅपटॉपवर, म्हणून तो डेस्कसुद्धा त्यांचा मी आवरून घेते. कधी कधी मुलांनीसुद्धा स्टडी केल्यावर ते पेन्सिल वगैरे तसेच ठेवून देतात, ते सुद्धा क्लीन झालं. नंतर मी सर्व रूमांचं वरच्यावर क्लिनिंग करून घेते, हॉल सोडून. हॉलचं मी एकदाच व्यवस्थित करते आणि नंतर बघा इथे मी आता सर्व झाडून घेणार होते हॉलचं. कधी कधी एकदाच पुसूनही घेते किंवा कधी मग सोबत सर्व रूम झाडून घेत असते. तर त्यासाठी मी आता चारही रूम मस्त डीपमध्ये झाडून घेत असते. म्हणजे कसं सकाळी सकाळी जर असं पूर्ण डीपमध्ये सर्व काने कोपरे जाडं वगैरे काढून झाडून जर घेतलं ना की पूर्ण दिवसभर टेन्शन नसतं. म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी हलकासा वरच्यावर जरी झाडू मारला आपण तरी घर क्लीन दिसतं. पण सकाळची ही क्लिनिंग खूप महत्त्वाची असते. अगदी काने कोपरे बेडच्या खालून सोफ्याच्या खालून मागून वस्तू सरकवून वगैरे जर क्लिनिंग केली ना तर खूप भारी वाटतं. आणि एक मुलं बी नसतात घरात, कोण नसल्यामुळे व्यवस्थित झाडणं होतं, कारण की दुपारनं कसं असतं मुलं घरी येऊन जातात, मग त्यांची पळापळ चालते सर्व, त्याच्यामुळे अशी क्लिनिंग करायला होत नाही. तर म्हणून मी सकाळीच एकदा जरा वेळ काढून 10 ते 15 मिनटात अगदी घर स्वच्छ होऊन जातं. आणि तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की वापरा की सकाळी सकाळीच पूर्ण आणि घराची क्लिनिंग करा. अशी जर क्लिनिंग रोजच्या रोज केली तर होतं काय की आठवडाभर किंवा महिन्यातून 15 दिवसातून आपल्याला अगदी ते काढावं लागत नाही. रोजच्या रोज घर साफ असल्यामुळे घरही स्वच्छ दिसतं आणि वस्तूही आपल्या जास्त काळ टिकून राहतात. तर त्यानंतर बघा मी आता इथे घर पुसायला सुरुवात केलेली होती. सर्व रूम झाडल्यानंतर सर्वात अगोदर पुसायच्या ठिकाणी मी डायनिंग टेबलवरचं सर्व आवरून घेतलं, सकाळच्या नाश्त्याचं जे काही असतं ते. आणि लगेच इथं तिथे सुद्धा मी अशी स्प्रे बॉटल एक बनवलेलं आहे, लिक्विड घरच्या घरीच बनवलेलं आहे मी ते. तर ते स्प्रे करून घेते डायनिंग टेबलवर आणि त्याच्यानंतर ते सुद्धा मी एकदा आधी स्प्रे बॉटलने स्प्रे करून ते पुसते आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने कापड ओलं करून ते सुद्धा पुसून घेते, जेणेकरून दिवसभर जर तिथं कोणाला काही खायचं असेल काही तर ते एकदम फ्रेश वाटतं, असं काही डाग वगैरे काही नसतात. आणि मुलं गेल्यानंतर तर दुपारच्या जेवणालाच डायनिंग टेबल यूज होतो. तर बघा सर्वात अगोदर ते पुसून झाल्यावर मी घरं पुसायला सुरुवात बाहेरून करते. तसं तर आमच्या इथल्या मावशी सकाळी सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत झाडून पुसून गेलेल्या असतात, तरीसुद्धा एक हलकासं पुसून मी घेते. आणि इथे बघा रांगोळी वगैरे आज काहीच काढलेली नाही आहे आणि देवपूजासुद्धा मी आज केलेली नाही आहे.
तर मुलांना सोडून आले, झाडांना पाणी टाकलं की पहिलं काम माझं देवपूजेचं असतं. पण आम्हाला सुतक असल्यामुळे आता देवपूजा मला करता येणार नाही आहे 10 दिवसासाठी. तर म्हणून तेवढं एक काम तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे. तर पुन्हा कधीतरी माझी ही रुटीन मी शेअर करेल, जे की मी पूजा वगैरे कशी करते. तर इथे बघा हॉल पुसून घेतलेला होता. फास्ट फॅन लावलेला असल्यामुळे लवकर घर सुकतं आणि घरात थोडंसं सकाळ सकाळी सूर्यप्रकाश आल्यामुळेही छान वाटतं. तर मी असं काही घर सुकल्यानंतर लगेचच असे एक ही मॅट टाकून घेते आणि त्याच्यावर डायनिंग टेबल ठेवून छोटंसं एक फ्लावर पॉट मी होममेड बनवलेलं आहे. तर सर्व रूम मी पुसून घेतलेले होते, ते काही दाखवलं नाही. किचन, दोघं बेडरूम, हॉल. त्यानंतर लगेच सर्व क्लीन झाल्यावर मी शेवटी काम असतं माझं कपडे टाकायचं. तर मी जेव्हा बाकीचे कामं करत होते तेव्हा मशीनला कपडे लावून दिलेले होते. म्हणजे काय की इतर कामं होत असताना इकडे कपड्यांचंही काम होऊन जातं. आणि त्यासाठी आता फक्त माझं हे लास्टचंच काम असं होतं की कपडे टाकायचं. तर कपडे टाकून झाले की बघा एक मनाला वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे सर्व धुणं, भांडी, किचन क्लिनिंग, बेडरूम क्लीन सर्व झाल्यावर असं एक दिवसभर मनाला आपला एक शांतता मिळते की आता कसलीही कामं नाही आहेत. दिवसभर आता मी फ्री आहे. फ्री असण्यापेक्षा म्हणजे आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो किंवा आपले काही एक्स्ट्रा कामं करू शकतो ह्या टायमिंगमध्ये आणि मनाला खूप एनर्जी मिळते. तर बघा असा काही व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद तुमचं.